आपला इंडस्ट्रीत असं म्हणतात की संधी ही नेहमी मिस्ड कॉल देत असते. आपण अलर्ट राहिलं पाहिजे. पण आज माझ्या बाबतीत संधीने मला डायरेक्ट कॉल केला यार. प्रसाद काय काम मिळाले तुम्हाला? 35,000 पर डे. काय बोलतो मला? समीर चौगुलीला 35,000 पर डे? नाही रे, हे अनबिलिव्हेबल आहे यार. आणि सोपं काम आहे, काय फार कठीण पण काम नाहीये. मी फायनली ठरवलं, बस झालं यार आता. नको ते धुळीने माखलेले स्टुडिओचे दार, नको ती ऑक्सिमीटर घेऊन बसलेली रागीट चेहऱ्याची डॉक्टर, नको यापुढे वर्षातून एकदाच हसणारा दशरथ शिरसाट, नको ते को आर्टिस्ट समोर हे दादा दादा म्हणणारी मागे वळलं की असं हसणारे. नको नको ते अप्रोच बदलला, अप्रोच बदला, नको ते काही नाही बदलायचं. 35,000 पर डे यार प्रसाद. आणि सांगू, एकच माणूस आहे याच्या मागे, एकच माणूस, देव माणूस यार. मला वाटलं नव्हतं. सुबोध भावे. ओ माय गॉड यार, सच अ जेम ऑफ अ पर्सन. प्रसाद यार, त्यांनी मला स्वतःहून फोन केला, मला सांगितलं यार सम्या एक काम आहे, तूच करू शकतोस यार. मला इज गॉड फॉर मी यार. म्हणजे एवढं ग्रेट आहे यार. सुबोध भावे ग्रेट आहे रे. बाकी कोणी असो. आय एम सॉरी, तो पहिला, तू दुसरा. प्रसाद आजपर्यंत आय एम सॉरी प्रसाद. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हॅट्स ऑफ टू. येस येस एक्सक्यूज मी. हॅलो सर. हॅलो. हाऊ आर यू ऑलवेज ऑन टाइम? मला कळत नाही, दहिसरला राहून चर्चगेटला हा माणूस वेळेवर कसा काय येऊ शकतो? सर, आय फील पॅशन अँड टॅलेंट. नाईस वेल सेड. येस, ऑलवेज इट फॉलोज, पॅशन ऑलवेज फॉलो. या सर, तुमचं 3 दिवसांचं शूट होतं आणि आज तुमचा 3रा दिवस आहे, जो पूर्ण होईल आता. हा तुमचा चेक. 10,500. एवढाच कसा चेक? एवढा TDS कापलात तुम्ही? सर 1,05,000 आहेत सर. ओ माय गॉड, सॉरी. सॉरी, मला दिसला नाही तो एकदम. 1,00,000चा चेक आता बऱ्याच दिवसानंतर आला समोर ना, म्हणून हे झालं. इट्स ओके. यार थँक्यू यार. म्हणजे आज 3रा दिवस सुरू व्हायचा आहे आणि तुम्ही मला चेक हातात दिलात यार. म्हणजे हे तुमचं काम आहे, त्याचा मोबदला आहे. दॅट्स इट. नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर. पण हे खूप आपण कामाला सुरुवात करूया. हो हाय. थँक्यू सुबोध यार, आय लव्ह यू. येस. आपण मिस चेतना, उरल्या सुरलेल्या सगळ्या मेजरमेंट्स घेऊन टाका आणि देन इट्स. चला पटपट करा. मेजरमेंट्स घ्यायचे आहेत अजून तुम्हाला? गेले 3 दिवस तुम्ही मेजरमेंट्सच घेता. मला कळत नाही म्हणजे काय काम काय आहे, पण मला हे का कळेल. हात समोर करा. हो करतो. जस्ट एक टाइमपास. दुसरा हात वर करा सर. दुसरा हात. तो सरळ राहू दे. करंगळी सर. करंगळी. कट्टी. तर्जनी सर. तर्जनी. हो. मला लक्षात नाही आलं. तर्जनी म्हणजे एक नेमका कुठला अवयव देखा नाही. हे काय तुम्ही माप काय घेताय? जीप सर. जीप बाहेर काढा. हो, जीप बाहेर काढतो. जीप कशाला? म्हणजे तू कॉस्ट्युम काय, जिबीला चड्डी बिड्डी शिवताय की काय? ॲक्युरेट आहे. हे मला खरंच कळत नाहीये. गेले 3 दिवस तुम्ही माझ्याकडून फक्त काही एक्सप्रेशन्स घेताय, नंतर याचं माप त्याचं माप, सगळ्या अवयवाचं माप घेतलं एक्झॅक्टली. कळेल सर. एकदा जांभई द्या. एक मिनिट. मोठी द्या, अजून मोठी द्या, थोडीशी मोठी द्या. ओके. खोका सर. असं एकदम सांगितलं नाही. खोका एकदा. एक पेर. हे काय काम आहे? ओके. एक्सक्यूज मी, मला खरंच कळत. आम्ही सगळं सांगणार. चेतना, तुम्ही ते रेकॉर्ड करायला घ्या. आपल्याला काही रिॲक्शन्स पण त्यांच्या रेकॉर्ड करायचे. सर, तुम्ही या पोझिशनवर या. इथे बसा. ठोकळ्यावर बसा. रोल साऊंड. रोल कॅमेरा. ऍक्शन. रोलिंग ठेवा मी सांगेपर्यंत. ते हमरे का तुमरे का करा. हे हमरे या. हमरे को तुमरे को थे जाने का है, हमरे को मालूम नहीं है. नाही, कट. रोलिंग ठेवा. ओके. आता हे करा. सल्यूट करा तुमचा. येस. नाईस. आता अजून काय? हे सर जा. हा, ती फेवरेट रिॲक्शन आहे मिस चेतन. ऍक्च्युली ही रिॲक्शन द्यायला तो चेहरा लागतो मला समोर, पण तो इथं नाही आहे. ठीक आहे. हे
चल निघ, जा, चल चल चल. क्या बात आहे कट इट झालं हे काम झालंय म्हणजे झालेलं. हे काय आहे प्लीज मला सांगा. मला उत्सुकता माहिती ताणली गेली आहे. काय सगळं घेत आहे 3 दिवस झाले. आम्ही सांगतो 3 Yes, दिवस yes. आम्ही तुमचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. Yes, of course. आणि आम्ही एक समीर चौगुले तयार केलेला आहे. समीर चौगुले तयार केलाय म्हणजे मी ओरिजिनल समीर चौगुले आहे ना. मग समीर चौगुले तयार केला म्हणजे काय मला कळलं नाही आम्ही AI ची मदत घेतलेली आहे. AI ची म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आम्ही एक समीर चौगुलेचा सॉफ्टवेअर तयार केलेला आहे. हुबेहूब तुमच्यासारखा सेम डिट्टो, काहीच फरक नाही. नाही पण हे होय हे असं काय केलं म्हणजे तुम्ही ओरिजिनल समीर चौगुले आहे ना. मग तुम्ही तो मला नाही कळत आहे काय तुम्ही म्हणताय ते. मिस चेतना प्लीज. येस सर आम्ही काय केलंय कालपासून ना तुमचे एक्सप्रेशन्स, तुमच्या हालचाली आणि काही अक्षरं तुमच्याकडून जी बोलून होय होय घेतली होय ती आम्ही सगळी एकत्र केलेली बरं. आहे. आणि ज्यांना समीर चौगुले हवा असेल त्यांना ते आमच्या सॉफ्टवेअरनी समीर चौगुले पुरवणार. हा अरे पण हे कुठलं सॉफ्टवेअर तुम्ही समीर चौगुलेचं सॉफ्टवेअर तयार केलं तुम्ही? येस समीर चौगुलेचं आणि सॉफ्टवेअर. समीर चौगुले पुरवणार तुम्ही? येस. एक मिनिट तुम्ही मला न विचारता हे काय केलं तुम्ही? मी आहे ना, मी जिवंत आहे ना. हा पण हा समीर चौगुले 100 ठिकाणी एकाच वेळी असू शकतो का? नाही नसू शकतो. एक्झॅक्टली आमचं सॉफ्टवेअर असू शकतं. एक मिनिट काय सॉफ्टवेअर काय आहे हे मला कळलं पाहिजे. आमच्या सॉफ्टवेअरचं नाव आहे 24 तास समीर चौगुलेला घ्या. येस सर. कमाल सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअरचं नाव आहे? Yes. 24 तास समीर चौगुलेला घ्या. इझी ऍक्सेस आहे, लगेच कळायला पाहिजे ना लोकांना. अरे काय कसलं सॉफ्टवेअर आहे? थेट आहे रे, हे डायरेक्ट थेट आहे. हे इझी नाही आहे यार. एक्झॅक्टली. एक मिनिट हे तुम्ही माझी परमिशन का नाही काढलीत? म्हणजे मी इथेच आहे, तुम्ही समीर चौगुले पुरवताय सगळीकडे. What is this nonsense यार? तुम्ही शांत व्हा. तुम्ही Calm बसा. down, sir. तुम्ही बसा. Calm- तुम्ही अरे, बसा. पाणी घ्या, घ्या. बसून 3 घ्या. दिवसापासून मला तुम्ही हे करा ते करा सर, जिभेचं पाणी तुम्ही हे घ्या, करा. पाणी घ्या, पाणी घ्या. पाणी घ्या काय पाणी घ्या. एक मिनिट सर मी तुम्हाला उदाहरण देते म्हणजे काय तुम्हाला ते कळेल. एका कंपनीला सर एक जाहिरात करून हवी होती, ज्या जाहिरातीत त्यांना समीर चौगुले हवा होता. ते काल आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांना आमचं सॉफ्टवेअर दिलं. समीर चौगुले काल ज्या तुमच्या सगळ्या रिॲक्शन्स आम्ही घेतल्या आमच्या टीमनी समीर चौगुलेला त्यात घालून ते सगळी जाहिरात रेडी केली आणि त्यांना देऊन टाकली सर. जाहिरात केलीत माझी? येस सर. अरे पण मला तुम्ही विचारलंच नाही जाहिरात करून. तुम्ही त्यांना कुठली जाहिरात सर केली? सर तुम्ही बघा. दाखवा ना. सांगत मी प्ले कर. मी इथे असताना माझी जाहिरात बघा तर तुम्हाला कळणार पण नाही. तुम्ही नाही आत ते. लहानपणी मी अंथरुणात पेशाब करायचो. सगळेजण मला खूप चिडवायचे. इतकी पेशाब करायचो की सकाळी उठल्यावर आई म्हणायची उठलं ग माझं तळ्यातलं बदक. त्या वेळेला मला सापडली MHJ पेशाब रोधक गुटिका. याने माझी पेशाबची समस्या दूर झाली. माझे आई बाबा पण खुश, मी पण खुश. आय लव्ह यू MHJ पेशाब रोधक गुटिका. तुम्हाला वाटतंय तुम्ही नाही आहात. दिस इज आवर सॉफ्टवेअर. अरे पण मी ही जाहिरात केलीच नाहीये. एक्झॅक्टली. मुळात मी पेशाब का बोलेन? एक्झॅक्टली. हा कुठला शब्द मी वापरेल? हे नाहीये. मी ही जाहिरात हे माझ्याकडे आले होते 15 वेळा. मला मागे लागला, मी नाकारली ही जाहिरात. आय नो. म्हणूनच तर ते आमच्याकडे आले ना सर. तुम्ही नाही म्हणालात. मी नाही म्हणालो. ते आमच्याकडे आले. आम्ही त्यांना सॉफ्टवेअर दिलं. त्यांनी आम्हाला 1.5 लाख रुपये दिले. काम फिनिश. दिस इज द रिझल्ट. एक मिनिट किती दिले तुम्हाला? 1.5 लाख. तुम्ही मला 35,000 रुपये प्रमाणे 3 दिवसाचे 1,05,000 दिलेत आणि एका ऍड मध्ये तुम्ही 1.5 लाख रुपये घेतलेत. हे काय कॅल्क्युलेशन आहे मला सांगा. अरे एक मिनिट, दिस इज नॉट फेअर. मला हे माहित नाहीये. मी ही परमिशन तुम्हाला दिलेली नव्हती. मी परमिशन दिलेली नव्हती. आय एम गोइंग टू सू यू. नाउ सी यू इन कोर्ट. नाही सर नाही सी यू इन कोर्ट. मला तेवढंच म्हणायचं आहे. सर तुम्ही असं नाही करू शकत. का नाही करू शकत? अहो तुम्ही अग्रीमेंट नव्हतं का वाचलं? अग्रीमेंट वाचला होता. प्रॉपर अग्रीमेंट वाचलेलं आहे. नाही तुम्ही 36M चा Y पॉइंट वाचला नाहीत का? अग्रीमेंट 36M चा वाय एवढे पॉइंट होते अग्रीमेंट मध्ये? ऑफकोर्स तुम्हाला मिळाला नाहीये का? 36 एवढे नसतात. 36M चा पॉइंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. 36 काय हे बघा. यू कॅन युटिलाइज द होल समीर चौगुले और पार्ट ऑफ समीर चौगुले इन एनी फॉर्म एक्झिस्टिंग और नॉन एक्झिस्टिंग upcoming new forms or without any form, vertically, horizontally, circular, by absolutely taking no permission of Samir Chowgule or any person claiming himself as Samir Chowgule for the next 2000 years. Oh my God. 2000 years? ही कुठली अग्रीमेंट आहे? कुठला क्लॉज असतो 2000 years? अरे यार हे
आपण तुम्ही सही केली आहे त्याच्यावर अग्रीमेंट मध्ये सही अग्रीमेंट वर सही केली आहे तुम्ही. दिस इज टू मच यार, मला माहितीच नाही. सर 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 शांत तुम्ही व्हा. टेन्शन घेऊ नका, हे खूप विजनरी प्रोजेक्ट आहे. सर, नेक्स्ट शांत त्याच्याबद्दल व्हा. हो सर, एक्झॅक्टली सर. तुम्ही उलट खुश व्हायला पाहिजे की आज मार्केटमध्ये समीर चौगुलेला किती डिमांड आहे सर. अरे कुठली डिमांड आहे यार, मला मी हे जाहिरात केली खेतो होईल यार सर, माझी. काल एक चित्रपटवाले सुद्धा आमच्याकडे आले होते. Yes, sir. त्यांना सुद्धा आम्ही तुम्हाला विकलाय. विकला म्हणू नका, ऊस आहे मी. ऊस आहे, हे घ्या अर्धा किलो हे म्हणून. अच्छा हे म्हणू नका मी. आम्ही पुरवलाय. पुरवलाय म्हणू नका, धान्य वाटतं मग ते. सॉफ्टवेअर आहे पण ती डील कितीला क्रॅक झाली? अराउंड 80 lakhs. 80 लाख. अरे मला 1 लाखात तुम्ही गंडवला तरी 80 लाख रुपये कमवले तर काय तुम्ही बघा यार, हे तर- फसवलंय. दिस इज ऑल चिटिंग. नाही, नाही, तुम्ही मजा तर- रिडिक्युलस यार, दिस इज. तुम्ही मजा तर बघा, तुम्हाला विश्वासच नाही बसणार. सर एक मिनिट, तुम्ही टीजर बघा मग तुम्हाला कळेल. हा हा बघा. भानुप्रिया, तो हर चांद जैसा निकला. हमारे को तो शर्म आती है. खुदाया अरे हमरे तो तोते उड़ गए. हमरे क्या उड़ गए? तोते. हमरे के तोते उड़ गए रे. हमरे के तोते उड़ गए रे. अमेझिंग सर, तुम्हाला कळतंय? तुम्ही नाही आहात तिथे. अरे हा काय आहे? हा कुठला पिक्चर आहे हा? भोजपुरी पिक्चर. कुठला पिक्चर? सैया तोहार तोता पगलाई बा. कुठला पिक्चर आहे? सैया तोहार तोता पगलाई बा. अरे पगलाई बाय केल्यावर तो काय शोले होणार आहे? अरे हा पिक्चर मी का करेन अशा चित्र हे आयुष्यात मी कधी केला नाही. मी का करेन? एक्झॅक्टली सर. मी नाकारला होता हा चित्रपट. सर तुम्ही नाकारला. त्याचे प्रोड्युसर आमच्याकडे आले, ते म्हणाले आम्हाला समीर चौगुले पाहिजेच आहे. Yes. आम्ही सॉफ्टवेअर दिला, 80 लाख आम्हाला मिळाले. अरे पण असं का केलं तुम्ही? अरे असं का सर? अरे तो नाही. वेडा झालाय प्रोड्युसर. तो पागल झालाय तुम्हाला बघून सर, तुमचं काम बघून. तो म्हणतोय की भोजपुरी सिनेमा आहे, तिकडे भोजपुरी लोक सगळी हिरोईनला बघायला येणार, मराठी लोक सगळी मराठी सुपरस्टारला बघायला येणार. अरे नाही होणार. नाही सर, स्टेशनच्या बाहेर स्क्रीन लावून प्रीमियर करणार आहे तो. नाही रे. अरे नाही रे. अरे नाही रे. कैसरला मी राहतो म्हणूनच. अरे नाही रे. अरे वॉचमन पण हसेल रे, थुंकतील माझ्यावर रे लोक येतात जातात. ठेवते रे तो असं तो. नाही. कैसरला नाही. फेमस व्हाल तुम्ही. एक मिनिट नाही, फेमस नाही व्हायचं मला. या भोजपुरी पिक्चरची परमिशन कोणी दिली? परमिशन कोणी दिली मला फक्त सांगा. मी दिलेली नव्हती. भोजपुरीची परमिशन मी दिलेली नव्हती. असं काय करताय तुम्ही? 56M चा एक्स पॉइंट वाचला नाहीत का तुम्ही? 56M चा एक्स पॉइंट, एवढे पॉइंट 55 पॉइंट आहेत त्याच्यात. 56M चा एक्स. हे बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. यू कॅन युटिलाइज द होल समीर चौगुले और पार्ट ऑफ समीर चौगुले इन any language, ancient language, present language, or any language discovered in future on Earth or on any other planet, in our galaxy or any other galaxy, in our universe and the whole multiverse for the next 2000 years. अरे कुठला क्लॉज आहे हा? हा कुठल्या अग्रीमेंट मध्ये असतो? होल युनिवर्स. कारण AI सर कुठेही जाऊ शकतं सर. इट इज AI. अरे नाही रे, हा नसतो रे क्लॉज. असं कोण वाचतं हा क्लॉज? तर मी तुम्हाला सांगतो. कोण वाचतं हा क्लॉज? मला सांग. कोण वाचतं म्हणजे? अरे वाचला नसेल हे असले clause. अरुण कदमांनी हा क्लॉज वाचलेला आहे. अरुण कदमांनी अख्खा अग्रीमेंट वाचलेला आहे. आय गेस काहीतरी 65X चा एम Yes, पॉइंट होता yes, तो. आय गेस yes. त्यांना खटकला. IP right. करेक्ट. त्यामुळे आमचं डील क्रॅक नाही झालं आणि आम्ही तुमच्याकडे आलो. अरुण कदमनी हा क्लॉज वाचलाय? अरे दरवाजावर ढकला लिहिलेलं वाचता येत नाही, ओढतो ग. त्यांनी हा क्लॉज 65M चा एक्स वाचला. आय डोंट नो. त्यांनी सांगितलं, आय गेस लॉयर होता त्यांचा कोणतरी. Yes, sir, त्यांनी yes. तुम्ही पण तुमच्या लॉयरला द्यायचं होतं ना वाचायला. मी ड्रायव्हर ठेवला, लॉयर कुठे ठेवणार मी? नाही झालं रे. अरे बाबा हा सोड. ऐका तुम्ही शांत व्हा. दिस इज रिडिक्युलस. तुम्ही शांत व्हा. हॅलो चेतनाजी. ओ, हॅलो सर, हॅलो. दत्तात्रय मोरे. हाऊ आर यू? समीर दादा. हाय. चल मस्त आहे. हॅलो चेतनाजी, आपल्या MAGच्या हार्ड ड्राईव्ह तयार आहेत का? येस सर, एक मिनिट सर.
आमच्याकडे एमएजेचे 15 एपिसोड्स होते. त्याच्यामध्ये ज्यात समीर चौगुले होते त्यामध्ये AI घालून आम्ही चेंजेस केलेले आहेत. एक मिनिट, हे काय आहे? समीर चौगुले होतं, AI घातलं म्हणजे काय केलं नक्की? अरे हा नाही सर, काय झालंय आता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये एक माणूस तुमचे स्किट परफॉर्म करणार आणि आमच्या AI जो सॉफ्टवेअर आहे 24 तास समीर चौगुलेला घ्या असा, त्याच्या मदतीने आम्ही त्या माणसावर तुमचा चेहरा लावणार आहोत. येस. मी लावलेला आहे. असे 15 स्किट्स आता मी डेमो म्हणून दिलेले आहेत. लेट सी हाऊ इट वर्क्स. कोण आहे तो माणूस? काय कसं काय केलं तुम्ही? कोण रे? पक्क्या. प्रकाश प्रकाश प्रकाश. अरे पक्या माझा ड्रायव्हर आहे. हो हो आपला प्रकाश. प्रकाश? हो अरे दादा काय ऍक्टिंग करतो माहिती तो. अरे पण तू किती दिवस शूटिंग करतोय? मागचे 10 दिवस झाले तोच अरे करतो पण तो दादा. गावाला गेला म्हणून मला सांगितलं, तो तिथे शूटिंग करतोय येऊन. नाही दादा, नाही ते काय माहित नाही, पण दादा काय ऍक्टिंग करतो यार तो. गोस्वामी सर म्हणाले अरे यार काय भारी ऍक्टर आहे, समयापेक्षा भारी एक्सप्रेशन देतो. हॅट्स ऑफ. कमाल, मस्त काम करतो दादा तो. यार तू हे असं का केलं यार? तू सांगायला पाहिजे ना यार. गोस्वामी सरने असं काय ठरवलं यार? अरे नाही दादा काय हल्ली नाही. बरोबर आहे का? तू मला सांग. नाही नाही बरोबर आहे दादा, हल्ली नाही एपिसोडचं ना खर्च खूप वाढू लागला दादा, त्यामुळे हा ऑप्शन बेटर आहे आपल्यासाठी. तर गोस्वामी सर काय म्हणाले की आपण AI वाल्या समीरकडून सगळे एपिसोड बनवून घेऊया. AI ना एक नंबर आहे दादा, खूप भारी आहे, म्हणजे त्याचे खूप फायदे आहेत. म्हणजे समजा तुझा AI असेल तर अरे दशरथ काय यार फालतूगिरी, कोणी आर्टिस्ट आला नाही यार वेळेत, यार काय फालतूगिरी, अशी किरकिर नाही करणार. हां आणि समजा स्किट चालू व्हायला थोडा वेळ आहे, विंग येत उभा आहे तू, तर अरे यार वैभ्या यार काय एवढ्या लवकर मला बोलवलं यार, काय फालतूगिरी आहे, असं थोडी असं तालीम केली असते यार, असं पण नाही करणार. शांतपणे एपिसोड शूट होईल आपण. यार हे मी नाही करत यार. असलं मी कंट्रोल केलं यार. मी शांत बसलेला असतो, माझ्यावर मी बदल घडवलाय ना. असे सरांनी पण बदल घडवले तिथे. जाऊ दे ना दादा, कुठे टेन्शन घेतो. म्हणजे आता मी हास्य जत्रेत यायचंच नाही? हे नाही 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 दादा दादा नाही यायचं का नाही याचं सांग ना. कशात नाही? म्हणजे दादा यायचंय आदरावा एपिसोड असेल ना, सेलिब्रेशन असेल ना, तुला बोलवणार दादा. तो आपला दादा आहे यार, बस काय दादा. आणि तसंही AI च्या माध्यमातून तू आमच्यासोबत असणार आहे. एक्झॅक्टली. हा फक्त काही कॉन्ट्रोवर्सी झाली, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या, कोणी मोर्चा घेऊन आलं तर तुला यावं लागेल दादा. माफी मागायला. म्हणजे माफी मागायला खरा समीर चौगुले पाहिजे. तिकडे का ना पाठवता याच्या समीर चौगुलेला? नाही, AI समोर चौगुलेला मारणार कशी लोक? अरे पण कशाला मारायचं? मी का मार खाऊ मग? नाही सर, ओरिजिनल निस्तरायला पाहिजे ना. इथून चोच पकडे ना आणि खनखन थोडे मी सांगून ठेवतोय. समीर जरा ते एक मिनिट, हे तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये कुणाला फसवलं इमानदारीत सांगा. बाकी कुणाला सांगितलंय? कुणालाच नाही सांगितलंय, फक्त तुमच्याकडनं करून घेतलेलं आहे. का पण? कारण तुम्हीच 35,000ला तयार झालात ना. बाकीचे आय गेस विराज 40 कोटी मागत होता. हंडे 22 कोटी. हांडे 22 कोटी. परत आता तो नवीन आलेला कोण आहे कॉमेडीला? धोका नाही, सखा कॉमेडीचा सखा. आय एम सो सॉरी. तो पण 5 कोटी मागत होता काहीतरी. 5 कोटी. किती? 5 कोटी. अरे त्याच्या 4 स्किट झाल्यात फक्त टेलिकास्ट, तो 5 कोटी मागतो. बस करा रे, बस करा. मला आत्ता दाबाल तुम्ही, पण माझ्या इंटेलिजंट टॅलेंटला काय कराल? माझ्यातल्या आतल्या टॅलेंटला काय कराल? प्रसाद ओके ना, प्रसाद ओक नेहमी माझी पाठराखण करतो. परवा म्हणाला होता प्रसाद, तू म्हणाला होतास सम्या मला आता ह्या क्षणाला वाटतंय तुझ्याकडे यावं आणि शिकावं तुझ्याकडे स्किट, म्हणाला होता की नाही? कुठे सर प्रसाद ओकांचं मनावर घेताय आता. तर तुम्ही नका त्यांच्या मागे लागू सर. मी असं केलं का त्यांनी? एक मिनिट, प्रसाद ओक जज आहेत बरोबर आहे? हो. त्यांचा AI तयार करणं म्हणजे मानधन वाचेल ना, बजेट कमी होईल ना. नाही दादा, ऍक्च्युली ना त्यांचं मानधन एवढं जास्त नाहीये. बजेट कसं वाढलं तुझं? त्यांचा महिन्याभराचा शेंगदाण्याचा खर्च जरा 2.5 लाख वगैरे आहे त्यांचा. पण दादा किती आहे? 2.5 लाख. 2.5 लाख रुपये महिन्याचा शेंगदाण्याचा खर्च? हो चलो, मला उशीर होतोय, मी येतो दादा. चल, थँक्यू सो मच. घेऊन जा, घेऊन जा. थँक्यू सो मच. बाय सर, बाय. थँक्यू. मला घरी बसवलं यार. नाही मी काय करू यार आता? समीर सर. अरे मी काय करू यार आता? समीर प्लीज. कालपर्यंत यार मी मस्त काम करत होतो यार, आज मी घरी बसलो. सुबोध भावेने सगळं केलंय. ए यार प्रसाद, आय लव्ह यू यार प्रसाद. अरे नाही रे प्रसाद, नाही रे प्रसाद, आय लव्ह यू यार. सुबोध भावेला बोलवा, सुबोध भावेला आत्ताच्या आत्ता इथे बोलवा. फसवला यार मला माणसाने त्या. सुबोध भावेला बोलवा. हॅलो सर. अरे हे अरे नाही सर. नाही हे बघ सर, सुबोध, रिस्पेक्ट आहे मी, म्हणून मी मिठी मारली. हे तू यार तू का वागलास यार सुबोध असा?
मी तुझं काय वाईट केलं होतं यार? हे तू काय यार, हे मला घरी बसवलं यार त्यांनी, का वागला? काय झालं सर? काय झालं? हे बस सर बीर म्हणून भंकच करू नको सर. नाही. का म्हणतोय सर तुमच्याविषयी प्रेम आहे, रिस्पेक्ट, आदर. यार तू हे ऑड वाटतोय. मी सम्या, तू सुब्या की नाही, नीट बोल ना माझ्याशी सम्या म्हणून यार. पण सर मी विचारतो की काय झालंय काय? अरे तू मला इथे का आणलंस? मला फसवला गेलोय मी. सुबोध उत्तर दे. अरे बापरे, काहीतरी गंभीर घडलंय का सर? अरे अरे मला घरी बसवलंय. माझं काम संपलं इकडे. AI नी तयार केलेत माझे 25-30 AI तयार केलेत. अच्छा ठीक आहे, मी तुमचा निरोप पोचवतो सर सुबोध भावे यांच्यापर्यंत. सुबोध भावेपर्यंत पोचवतो म्हणजे तू कोण आहेस? सर मी पण त्यांचा एक AI आहे सर. सुबोध भावेचा AI? हो सर. असे किती AI आहेत त्याच्याकडे? सर त्यांचे 5 AI आहेत सर. 5 AI? हो सर. पहिला AI बायोपिक करत फिरतो. दुसरा AI लोक जे त्याला ट्रोल करतात त्याचं उत्तर देत फिरतो. तिसरा AI घरीच असतो, कारण त्याची बायको आहे मंजिरी भावे, त्यांच्या शिवाय खायला घरीच असतो. घरीच असतो. चौथ्या आहे मुलांचा अभ्यास घ्यायला, त्यांना शाळेत सोडायला, त्यांचं काय असेल ते करायला. 5? हा काय सर? तुमच्यासारख्यांना विकतो आणि त्या बदल्यात कमिशन घेतो सर. अरे मग ओरिजिनल सुबोध भावे कुठे आहे? सर या 5 जणांचं भलं व्हावं म्हणून स्वतः सेल्समनशिप करत फिरतोय सर. अरे कोणतं रूप आलं सुबोध भावेचं माझ्या समोर? सर स्ट्रगल कधीच चुकत नाही सर. सुबोध भावेला सांगा काय? तू भेटशी नव्याने. हो सर. हे झालंय माझ्या आयुष्यात. सांगतो सर. सुबोध भावेला आणि सांगा का वागला. का वागला सुबोध भावे मला बघत नाही. क्या बात, लाफ्टर राईट होती ही. AI वर आधारित हे A1 असं स्किट होतं. क्या बात, क्या बात, क्या बात. हास रसिक प्रसादा. सैया तोहार स्किट देकर हमार तोता पगलाय बा. मोठे सरांसाठी एकदा शिट्टी वाजवली. लाजवाब संकल्पना होती, लाजवाब. आहा. आणि किती कमाल लिहिलं होतं सम्या. वा वा वा, अफलातून. त्यातनं जो विचार मांडला गेलाय तो एका बाजूला खूप डेंजरस सुद्धा आहे आणि आत्ता तो या क्षणी खूप एंटरटेनिंग डेफिनेटली झाला. म्हणजे कुठलंही तंत्रज्ञान जितकं प्रगत होत जातं ते जितकं मानवी जीवनासाठी उपयुक्त असतं तितकंच ते धोकादायक सुद्धा असतं. त्यातले धोके आणि उपाय, फायदे ज्यांना कळतील त्यांना कळतील आणि ते कशा पद्धतीने वापरतील. पण हा विचार अप्रतिम होता आणि लाजवाब सादरीकरण होतं. लाजवाब. अण्णा नारायणराव हे काही सुखद शेवटच्या 4-5 वाक्यात तुमच्या तोंडून ऐकायला मिळाली. बहारदार बहारदार. मंडळी, एक जोडपं आला आहे समुपदेशनासाठी. चला बघूया या चर्चेतून त्यांचा फायदा होतोय की नुकसान. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कॉमेडीचं फ्युजन समीर खांडेकर यांना. थँक्यू. एक्स्ट्रीमली सॉरी, मला यायला उशीर झाला. मिस्टर अँड मिसेस प्रताप, खरंच मला माफ करा. मिसेस प्रताप नाही, मिस वनिता म्हणा. ओ माय बॅड, सॉरी मिस. कशाला सॉरी बोलतो? झाली आहे ती अजून मिस वनी, अजून आहे ना प्रतापच. आताशी कोर्ट बोललेला आहे डिवोर्सच्या केसचा फाईल कर, बाकी समुपदेशक सगळं बघेल. समुपदेशक हा यांचं
तुम्हाला बरं वाटतं पी पाणी नाही तर मग तरी गचके जेवून जेवून. मी पाणी पिईन नाही तर गचके देऊन म्हण तुम्हाला काय. प्लीज 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 हे घ्या प्लीज घ्या पाणी. तुम्हाला बरं वाटतंय? बघितलं हो. आपुलकीने पाणी दिलं ना की उचकी पण जाते हो. अये ये खोटे, एक तर आवाज वेगळा लावलेला हिने, हिचा आवाजच नाही हा ठेवणीतला आवाज आहे. कोपऱ्यात ठेवते आतमध्ये, पाहुणे आले ना पहिले तो लावते मग आवाज लावते. तुम्ही इग्नोर करा, तुम्ही बोला. नाही तुम्ही अगदी योग्य जागी आलेला आहात. सखा आहे तुमच्या सोबत. ऐक काय म्हणालात? सखा काय झालं? झुळूक गेल्यासारखं वाटलं हो एकदम. असं आपुलकीने कोणी बोलत नाही हो आजकाल. नाही ती माझी खासियतच आहे. मी सखा बनून तुमच्या प्रॉब्लेम्सवर फुंकर मारण्याचा प्रयत्न करत असतो. बरं तुमच्यात नेमका काय वाद आहे सांगा मला जरा. वाद कसला हो? वाद आणला या माणसाने. मी आणलाय वाद, मी आणलाय. जसा काय मी वाद घालतो, वाद घालायला संवाद झाला पाहिजे ना दोघांमध्ये. संवाद व्हायला आणि समोर बघितलं पाहिजे ना. यांना काय विचारलं की असं मोबाईल मध्ये असं करतात, कसं होईल? चुकीचं आहे. राजू नको अख्ख्या मुंबईमध्ये पाणी कपात आहे, हिच्या डोळ्यामध्ये बीएमसीने टाकी लावली आहे. नाही आपण तुम्ही सारखं का बरं करता? मग रात्रीच्या 2 वाजता काय करू? हिच्या बहिणीच्या पोराच्या हागऱ्या गोष्टी ऐकू? रात्रीच्या 2 वाजता मला सांगते पिंकीचा बंडे आहे ना, त्याने ढोकळा खाल्ला, त्याला जुलाब लागले. मी काय करू? रात्रीच्या 2 वाजता मला सांगते माझ्या भावाच्या जांगेला ना पुरळ आले. मी काय मलम लावायला जाऊ? इथे रात्रीच्या 2 वाजता नवऱ्याला काय पाहिजे ते तिला कळत नाही, नवरा कुठल्या मूडमध्ये ते तिला कळत नाही. इथे नवऱ्याच्या पाठीला घांबोळे आले, त्याचा काय नाही तिला. आपणच टावेल घ्यायचा डुकरासारखा पाठ खाजवत बसायचा. नाही तुमचा काय केला पाहिजे होता तुझ्या बरोबर? मोठा शाना हिरोच आहे ना तुझ्या बरोबर नेट बोलायला. तुझा थोबडा बघितला का नेट बोलायला? माणूस तसा असावा लागतो बोलायला. बोलतोय मोठा. याला माहेरच्या काय गोष्टी सांगितलं ना की मग तोंड वाकडा करून निघून जातो. मैत्रिणींच्या ग्रुप मधल्या गोष्टी सांगितलं वाचकन अंगावरती येतो. याच्या आईबद्दल काय बोललं तर तलवारच काढतो बाहेर. कसं बोलायचं सांगा ना तुम्ही. या केवढं मी बोललो होतो ना, ये आहे ना घरामध्ये कावळा आहे, बाहेर कोकिळा आहे, दुधल वनस्पती आहे. दुधल तुमचा प्रॉब्लेम मला कळलंय. तुम्हाला ना एकमेकांच्या रुटीनचा कंटाळा आलेला आहे. म्हणजे कोणीतरी म्हटलेलं असं की इफ यू फील ॲडव्हेंचर इज डेंजरस ट्राय रुटीन, इट्स लिथिल. सी काय कळलं तुला? सांग ना काय कळलं सांग. प्रत्येक वेळी काय कळलं पाहिजे काय? कानावर पडला चांगला वाटला तर मग ते असतं चांगलं. अरे मग कळलं असेल तर सांग ना. नुसता वाव करायला काय ॲम्ब्युलन्स आहे? मी सांगतो ना. तुला काय कळलं? मी सांगतो ना. मी म्हटलं की नाही इंग्लिशमध्ये चूक केली मी. तुम्ही बोला. हो नाही बऱ्याचदा लोकांना काय वाटतं की ॲडव्हेंचर डेंजरस असतं, पण नाही. डेंजरस रुटीन असतं. यू शुड ब्रेक युअर रुटीन. हा तुम्ही मला सांगा तुम्ही शेवटचं फिरायला कुठे गेलात? माथेरानला गेलो होतो सेकंड हनीमूनला. मग काय झालं तिकडे? घोड्यावाल्याशी झगडली, हॉटेलवाल्याशी झगडली, हॉटेलवर येऊन माझ्याशी झगडली. बोललो चल जाऊ दे यार, ती होते कधी कधी चिरचिर करते. आंघोळ करून रोमॅन्स करू. आंघोळीला गेलो तर हिने बाहेर बाम लावला होता. कुठे? इथे बाम लावला. कसा करू रोमॅन्स? बरं जवळ जाऊन जरा 2 शब्द प्रेमाचे बोलले ना, वन्य ऐकते काय? तर काय बोलते? काय आला? याच्यावर काय बोलू मी? काय आला याच्यावर कसा सांगू मी तिला मला रोमांस करायचा आहे? तो मोठा रोमांचा बादशाच असणार मोठा. त्याचा थोबाड बघितला का कसा आहे तो थोबाड? बघ कसा आहे ते. ऐका ना. हसला ना की परवा खालेली शेपूची भाजी डोकावून हाय करते आपल्याला. बाहेर असताना शेपूची भाजी असते, याच्या थोबाडामध्ये गेला की लाल माठ होतो. तुम्ही किती भांडता हो? नका भांडू. तुम्ही एक काम करा, तुम्ही कुठेतरी जा, एखादी टूर बुक करा, तुम्ही फिरायला जा. कुठे जाऊ? बालीला जा. बाली? हो हे काय आहे ना 8 days 9 nights बाली टूर. आमचे सखा टूर. तुमचे? हो सखा टूर. हो ना, घ्या ना, बघा ना, त्यांना दाखवा जरा. एक मिनिट, तुला बालीला जायचं आहे? तुझा पासपोर्ट आहे बालीला जायला? मग तुम्ही पालीला जा. आमचं आहे ना अष्टविनायक पॅकेज आहे, ते करून या. कुठे जाऊ?
पालीला जा. गेलो होतो मग गणपती सोडून बाकी सगळ्यांची झगडली. कसा जाऊ काय करू लेण्याद्री राहिला फक्त ते पण का नाही गेली चढावा लागतो म्हणून बस मधनं पाया पडली. त्याची लय मोठी शानी देवीला वरनं गॉड ब्लेस यू बोलणार आहे. त्या मोठ्या शानपट्टी गरज गप्पा बस. तुम्ही बोला तुम्ही सांगा ना मी कुठे जाऊ. तुम्ही असं 4-5 दिवसांचं काहीतरी द्या ना. राजस्थान करताय का? चालेल चालेल हा. डिस्काउंट द्याल ना. नाही तुम्हाला राजस्थानला डिस्काउंट नाही फार फार तर उंट मिळेल. पंच करू काय तुझा पंच करू. मग केरळ करा ना. नाही कॅन्सल कर केरळला पण नाही जायचं. ऐका ना मी काय म्हणतो गेला बाजार गोराई करा ना. 300 रुपये 1 तास साबण पाणी टॉवेल. चालेल चालेल भाऊ क्षण सोबत घालवा ना. त्याच्या काय झालं जरा अक्कल वापर ना. नको गोराई अर्धा तास तर रूम मध्ये कॅमेरा नाही ना हे चेक करण्यात जातो. नको गोराई. अरे हा 1 नंबरचा आरसीचा माणूस आहे का बसा. तुम्ही काय मला करताय? सांगा. केरळ बुक कर. अरे नाही वन्य तुम्ही सांगा. स्कॅन करा फक्त 15,000 रुपये सखा टूर्स. वन्य झाले अजय अक्कलच नाही यायला. अभिनंदन. कसला अभिनंदन करतो. झाले 1 नंबरची हे आहे झिरो प्लॅनिंग इकोसिस्टीमच नाही फायनान्शियलची काहीला. बावल्यात बायको माझे झिरो प्लॅनिंग आहे. तू मोठा प्लॅनिंगचा बादशाह आहेस ना. 5 वर्ष सांगते बाळ पाहिजे 3 वर्ष हा प्लॅनिंग करतोय 2 वर्ष वरचा प्लॅनिंग करतोय. अच्छा हा प्रॉब्लेम आहे. ओ वहिनी पाळणा हलत नाहीये ना. मग तुम्ही एक हे करा चतुष्पाद पाळा. म्हणजे कुत्रा पाळा. अय्यो त्याने काय होईल. अरे कुत्रा म्हणजे तुम्हाला एकमेकांना लळा लागेल. तुम्ही एकमेकांच्या जवळ याल. तुमच्यात एक भावनिक एक बंध वाढेल आणि तुम्ही असं एक तुमच्या द्वीपात परत एक नवीन तयार होईल असं एक. अय्यो खरंच होईल. हो. अय्यो मला चालेल. अरे काय चालेल कुठून आणणार आहे तू. आहे ना आपल्याकडे. हे काय हे बघा आमचं पेट शॉप आहे सखा भाव नावाचं. हे बघा ना गोल्डन रिट्रीव्हर आहे डॉबरमॅन आहे बिगल आहे. बघा हा स्टे डॉग्स आहे. कुठला हवा सांगा ना. ए भाई तू कुत्रा पण विकतो. हो हो अरे नाही कुत्रा नाही पाहिजे नाही पाहिजे. मग मांजर घ्या. आपलं अजून एक शॉप आहे सखा माऊ नावाचं. हे बघा ना हे बघा इथं बघा पर्शियन कॅट आहे आफ्रिकन कॅट आहे. हे बघा ही आपली इंडियन कॅट आहे. अरे ए भाई तू मांजर पण विकतो. हा. नाही पाहिजे मांजर नाही पाहिजे. अरे मग फिश टँक घेत आहे. हा फिश पण आहे तुमच्याकडे. येस वी हॅव गोल्डन फिश सिल्वर फिश अँड बेबी शार्क ऑल्सो. मला कुत्रा मांजर आणि फिश तिन्ही पण द्या. अरे काय यादी आहे काही नको देऊ. तुम्ही द्या ना मला चालेल. आणि खायचे फिश आहेत का तुमच्याकडे. मावरा खाते का ग मावशी. ये मावरा खावाला ये दादा खेकरा के आबा वाटा लावलाय. अरे दादा ये. अरे ए दादा आवर ये दादा आवर ये. एवढा मोठा लावलाय वाटा एवढा मोठा लावलाय वाटा. सुरमई हलवा बोंबेल पापलेट घे रे घे. दादा ये खेकरा बघ ताजा आणलाय. हा बघ देऊ का रे बोनीना झाली माझी घ्या. ये तू आता संदेश उमप होता ना. समुपदेशक तो होता ना तू. ते माझा फिशचा एक साईड बिझनेस आहे म्हणून जरा असं. अजय हा मासा पण विकतो. अजय ये भाई तू राहा ना जरा. आम्हाला ज्याच्यासाठी बोलावलंय तुझ्याकडे ते कर ना. तुमचा दरवाजा आणि खिडकी अशी अपोजिट बाजूला आहे का. हा घराची आहे. हाच प्रॉब्लेम आहे. काय असतं की दोष माणसांमध्ये नसतो दोष वास्तूमध्ये असतो. अय्यो म्हणजे आता मला सांगा वास्तू नेहमी काय म्हणते. कसा आहेस तू. काही दोस्त आहे तुझी वास्तू काय आहेस तू असं बोलायला. बहिणी हो वास्तू कसा आहेस तू कसं म्हणेल. वास्तू म्हणते तथास्तू. हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं एकत्र येण्याकरता ना तुम्ही हे करा घरामध्ये वास्तू निवारक यंत्र लावा. त्याने काय होईल. 1 मिनिट बाय एली चान्स ते साखा कंपनीचं आहे काय. सरांनी बरोबर ओळखलं. सखा वास्तू विशारद मी फावल्या वेळेत. अय्या तू फावल्या वेळेत नाही तू आयत्या वेळेत हेच करतो. तुला सांगतो वनी हा 1 नंबर बन्नेल माणूस आहे. झोल बच्चा नाही हा धंदेवाला माणूस आहे. सगळे त्याचे धंदे आपल्याला जोडतो. तू चल दुसरा. पण आपला झाला नाही ना अजून ते करून जाऊया ना. दुसऱ्याकडे बघू ना समुपदेश चल ना. ए बाबा हे काय माणूस आहे तू. फोन तर उच्च कधीपासून फोन करतो तुझा बाबा. तुझं सूज लागतात बाबा पाहायला. क्या हुआ मियाँ. सूज लागला मैं पेको. सूज लगता है तेरे पैर को. तो अरे मियाँ मेरे को बता तेरे सूज का नंबर क्या है. 9 नंबर है मेरा. अरे सुफियान बेटा अरे 9 नंबर का सूज निकाल बेटा. सुफियान ये देख बेटा कैसा है बोल. ये बात नहीं रखे सुफियान. हाँ बोलो आपका क्या है. तुमच्याकडे लेडीज सैंडल पण आहे का हो. है ना इधर बैठो ना माँ इधर बैठो. ए सुफियान देख बेटा ये साइज है अपने पास. ये सुफियान ये 8 नंबर का साइज है. ये सुफियान नको आणू रे आतमधला काय तुला येडा आहे काय दे. अपने लिए गुम्बट उगाओ के गम्बूट. या दे गंबूट दे तुझे सगळे कॅरेक्टर एकदा
बस तिकडे ये वन्या चल तू चल. अरे पण त्याच्याकडे पैसे भरले आहेत ना. अरे पण तो त्या करतच नाही आहे विवाह समुपमध्ये करतच नाही आहे तो. समुपदेशक इकडे आहे, मी करतोच ए भाई तू जरा शांत राहा. तुझे ना बाकीचे धंद्यात लय आहेत. वन्या तू चल मला घरी जेवायला दे. मी पाहिजे तर तुझा डिवोर्स मागे घेतो. सुखाने राहू चल. या घरी आता मी जेवण नाही बनवणार. गुरुजी गाणार काय? गुरुजी गाणार काय? या वन्या काय डबल फ्राय लावतो ना मी. या वन्या मोमोज खाणार काय? सकाळ बुर्जी पावची गाडी आहे ना खायला. या वन्या चल. हे बाबा टेबल वा वा, जोरदार टाळ्या. मूळ स्किट बरोबर जोडधंद्यांची खूप मजा आली. बघूया त्या अनुषंगाने आलेले जोड कॅरेक्टर्स आपल्या हास्यरसिकांना कसे वाटलेत. प्रसाददा. बहारदार, मजा आली. तू समुपदेशक आहेस का तू सोनी मराठी आहेस हेच मला जरा कन्फ्यूज झालं, कारण तुझ्याकडे सगळं आहे. तुझ्याकडे हास्यजत्रा पण आहे, तुझ्याकडे इंडियन आयडल पण आहे, तुझ्याकडे कोण होणार करोडपती पण आहे, आणि तुझ्याकडे नव्या रूपात आलेली तू भेटशी नव्याने पण आहे. काय काय आहे तुझ्याकडे. वा वा दादा वा. वा वा समीर, मस्त कॅरेक्टर्स केलीस सगळी, आणि ते जे चेंजेस होते झपाझप ते पण इंटरेस्टिंग होते आणि खूप मजा आली. वंडरफुल. वनिता मस्त, पीपी मस्त होतं कॅरेक्टर. मंदार तुझं पण मस्त. तुझ्या निमित्ताने मला कळलं की 9.25 नंबरचा पण शूज असतो. मंडळी, आज आहे एका ऑफिस मधल्या बॉसच्या मुलाचा वाढदिवस. चला बघूया हा वाढदिवस त्या ऑफिस मधल्या एम्प्लॉईंच्या आयुष्यात आनंद आणतोय की दुःख, तेच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. पम्या, मला एक गोष्ट कळत नाही यार, आपलं नेमकं काय चुकतं. अप्रोच. नाही नाही नाही, अजून काहीतरी वेगळं वाटतं. आपण पूर्णच. हा, हे असेल कदाचित. पण आता काय झालं माहितीये, कंपनीचा जो आता मेळावा झाला ना 2-3 दिवसापूर्वी, त्याच्यात मी बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालोय. झालायच ना. हा, म्हणून तर लवकर गेलो घरी. ते बरंच काही लिहायचं होतं ना, काय काय ते सगळं वगैरे, म्हणून गेलो. मी तुला एक सजेस्ट करू का. काय बोल ना. तू एक काम कर. काय. तू AK अकॅडमी जॉईन कर. अक्षय कुमार. नाही अरुण कदम अकॅडमी. अच्छा, तेही खिलाडीच. खिलाडी. त्यांचं एका विषयावर सेमिनार होतं. अच्छा. मी चुकलोय हे मला कसं कळेल. ते सेमिनार अटेंड केलंस ना तू, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. करू शकतो. एवढे काय करायला काय. शिवलकर. हा, बेटकर. येस. काम करा. आज कामच करावी लागणार आहेत. मॅडम लवकर नाही सोडणार आहेत आज. नाहीतर काय, लॉंग विकेंड गेला ना मध्ये. काय गेला कधी. मला रेस्ट इन पीस. तुला काय वाटतंय. हॅलो, लॉंग विकेंड काय वाटतंय तुला. अरे लॉंग विकेंड, आपले CEO. अगं ते वोंग लीकेंड. लॉंग विकेंड म्हणजे मोठी सुट्टी. येडी आहे काय ही. तू मेंदू पर्स मध्ये ठेवतेस. नाही ठीक आहे तिला खडी आहे तिला. बुजवा काम करायला सांगा. माफ करूया आपण. आणि कसला लॉंग विकेंड आहे आईच्या गावात त्याच्या. या 1 दिवस गेला ऑनलाईन मीटिंग मध्ये, 2 दिवस गेले PPT टाईप करण्यात. म्हणून सगळी कामं वेळच्या वेळी करायची असतात बेटकर. टाइम मॅनेजमेंट इज की टू सक्सेस. पण त्या कीने पगारवाढीचा दरवाजा किलकिला होत नाही ना. असं सुचलं म्हणून बोल. एवढं करायची गरज नाही. सोड ना. नाही पण सोडणं वगैरे नाही. माझं ठरलंय काय. जेवढं पेमेंट तेवढीच मुवमेंट. आता मॅडम समोर होते. मॅडम समोर आल्या की मॅडमला बोलणार, मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. ते झालंय सगळं सकाळी. नाही मॅडम, तुम्ही आलात ना रूम मध्ये की असं वाटतं खरंच मॉर्निंग एकदम गुड आहे. म्हणजे यू व्हेरी स्वीट. एनिवे, मॅडम ती कॉफी मी सकाळी ठेवलेली तुम्ही घेतलीत का. तुम्ही ठेवली होती. या मॅडम. दॅट्स सो स्वीट. थँक्यू. छान होती. ओके, मला जरा बोलायचं आहे. या. येस मॅम, कम ऑन. नाही सगळ्यांशी बोलायचंय. ओ या, मी मिनिट्स काढून. नाही, ह्याची गरज नाहीये. ऍक्च्युली मी जे बोलणार आहे ते कदाचित वर्क एथिक्सच्या बाहेर आहे. नो. बोलू तरी द्या. या. येस. कॅन यू ऑल एक्सक्यूज मी फॉर टुडे. काय झालंय मॅम. एनिथिंग सिरियस. नाही अरे सिरियस असं नाही. मॅडम, म्हणजे आज ओव्हर टाइम साठी थांबायचंय का. नाही मला जमणार नाही. माझी बायको ताप आलाय तिला. मग काय झालंय
इट्स ओके. नाही तिला गोळ्या घ्यायचं समजत नाही, बालिश आहे ती, मला द्यावं लागतं. आणि मॅडम मला पण लवकर घरी जावं लागेल. येस. कारण आमच्याकडे प्लंबर येणार आहे. बायको असते ना घरी तुमची. म्हणूनच जावं लागेल. म्हणजे मॅडम काय आहे, ते प्लंबर येतात ना, ते असं बायकांना असं फसवतात आणि पटकन काहीतरी काम करून निघून जातात. पुरुष असला की कसं ये करो वो करो असं. एक मिनिट, आर यू अंडर एस्टिमेटिंग वुमेन? आर यू नाही. आय एम शुअर, आय थिंक शी कॅन मॅनेज. शी विल मॅनेज मॅम, शी विल मॅनेज. एक्झॅक्टली, एवढं करायची गरज नाहीये. ऍक्च्युली मला पण थांबायला नाही जमणार, कारण की मला आज लग्नासाठी बघायला मुलगा येतोय. हो अभिनंदन. कसे आहात ना तुम्ही? खरं कसे आहात? कसे आहात रे? कसे आहात? रोज तीच कारण देता. अरे क्रिएटिव्हिटी वापरा, रोज कारण तरी बदला. तेच सांगताय. बदला. तुमच्या घरी काल पण प्लंबर येणार होता, आज पण प्लंबर येणार. मॅम तुम्ही सगळ्यांना इग्नोर करा प्लीज. सगळ्यांना गधो को क्या पता कारवा कहा है. ए मडगावच्या पुढे येते कारवार. बघितलं तुम्ही. मला सांगा, आय एम द ओनली लॉयल एम्प्लॉई हिअर. तुम्ही मला सांगा काय झालंय. नाही, एक असं काही सिरियस नाहीये, सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. पण हे बघा, मी सकाळी आले, मी विचार केला की सकाळी जेवढी जमतील तेवढी कामं उरकून घेईन. कारण उरकलेली आहेत मी उरकली आहेत माझी कामं, आणि मला लवकर घरी जायचंय. कारण आज माझ्या मुलाचा पियुषचा वाढदिवस आहे, बर्थडे आहे. काय तुम्ही आधी का नाही सांगितलं. मी काहीतरी पाठवलं असतं ना घरी मॅडम. नको, अरेंजमेंट नाही मी आता ऑनलाईन एक ग्रीटिंग कार्ड हे करतो आणि घरी तुमच्या एवढं कशाला. नाही पियुषचा वाढदिवस आहे, पियुषचा बर्थडे टाणा ना मॅडम. कधी झाला? केवढा कॉलेजमध्ये काय शाळेत 3 वर्षाचा झाला सुद्धा. मोठी होतात मुलं, कळत नाही. 3 वर्ष झाली, मला विश्वासच बसत नाही. ब्रिलियंट मॅम, आमच्या सगळ्यांकडनं पियुषला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मी माझं पर्सनल ग्रीटिंग पाठवलंय, प्लीज तुमच्यात मला घेऊ नका. ग्रीटिंग पेक्षा खूप जास्त शुभेच्छा आमच्या तिघांकडनं. मॅडम, आणि आमच्या तिघांकडून तुम्हाला पण हॅपी बर्थडे. माझा नाहीये, पियुषचा बर्थडे. मला कळलं, पण मॅडम त्याच्या मागचं लॉजिक वेगळं आहे. सांगते. पोराचं नाव पियुष बरोबर तुमचा पण आई म्हणून पुनर्जन्म झालाय मॅडम. म्हणजे बघा ना, ईशा डे या बाईचा बर्थडे म्हटल्यावर मजा नाही, गंमत नाही. अहो, पण ईशा डे या आईचा बर्थडे म्हटलं की वलय तयार होतं. मी म्हणतो तुम्ही डबल सेलिब्रेशन केलं पाहिजे. दोनदा घरी जा. थँक्यू मनापासून थँक्यू. यू गाईज आर व्हेरी. म्हणायचं एवढंच आहे की तुम्ही जाऊ शकता, म्हणजे काहीच यू डोंट हॅव टू फील सॉरी अबाउट इट. नाही, यू आर अ मदर. आईच बाळाला लहानाचं मोठं करत असते. म्हणजे आता तुमचंच उदाहरण घ्या ना, म्हणजे तुम्ही या एवढूशा श्रीखंडाला तुमच्या मायेने पियुष केलंय. वाक्याची गहराई बघा मॅडम. आणि आता तो जसं मोठा होईल तसं पाणी वाढेल आणि त्याचं ताक होईल. फाटलं. मिस प्रिया, तुम्ही करा पटकन लग्न, तुम्हाला बिझी व्हायची गरज आहे. तुमच्या डोक्याचं इतकं दही झालंय ना की त्याचा रायता कामात फैलतोय. शिवलकर, इट वॉज अ जोक दॅट आय क्रॅक्ड. काय जोक मध्येच आहे मी अजून. मॅडम तुम्ही मध्ये मध्ये ती काय हास्याची लकीर अशी उमटवता ना मॅडम. माझं काही नाही त्यात. गॉड गिफ्ट आहे. काय गॉड गिफ्ट आहे. देवाला भेटलं पाहिजे. जेन्युइन सांगतो मॅडम, हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना जोक क्रॅक केल्याचा मॅडम, हा पियुषने बघितला पाहिजे. तुम्ही पियुषला भेटलं पाहिजे मॅडम. तुम्ही घरी गेलं पाहिजे. तुम्ही गेलं पाहिजे. जेन्युइनली फीलिंग रिलीव्ड. थँक्यू मॅडम, मी कॅब बुक करू लगेच. अरे विचारतोस काय, कर लगेच. माझी कार आहे,
खाली मॅडमची कार आहे, मॅडमची कार आहे. ड्रायव्हरना बोलवायचंय का? मी नंबर तू फोन लाव, तू लगेच वर येईल तू. नाही मी बोलवलंय. बोलवलंय मॅडमनी. थँक्यू 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 गाईज थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅडम मे आय कम इन मॅडम? नको नको मॅम एक सांगायचं होतं, सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेऊ का? लवकर बोला, निघायचंय जरा. हा नाही मॅडम, आज तुम्ही खूप महत्वाच्या कन्साइनमेंट आम्हाला अलॉट करणार होत्या चौघांनाही. आणि मॅम सगळ्यात महत्वाचं म्हणजे भडसावळे कॉर्पोरेशनचं जे PPT मी बनवलं होतं त्याचं तुम्ही फीडबॅकही देणार होतात. आणि खरं सांगायचं मॅडम तर कसं आहे की यू आर द कॅप्टन ऑफ द शिप मॅडम. आणि कॅप्टनच जर निघून गेला ना तर मग शिपमधली सगळी उंदरं बाहेर येतात आणि निघून जातात मॅडम. आणि मग एक थांबलेला उंदीर असतो, त्याचं असं होतं तो का थांबलाय, त्याला पण बाहेर जायचं आहे पण त्याला थांबावं लागतं कारण तो लॉयल आहे ना मॅडम. मॅडम तुम्ही थांबा, तुम्ही जर थांबला नाहीत ना तर आपलं जहाज भरकटेल मॅडम आणि आपण सक्सेसच्या किनाऱ्याला आपण कधीच पोचणार नाही मॅडम. एक मिनिट राऊत, हे बघा मला वाटतं. आय जेन्युइनली अप्रिशिएट युअर लॉयल्टी. अप्रिशिएशन नको आहे मॅडम, मी पगार घेतो त्या गोष्टीचा. माझं प्रेम आहे ना, माझं प्रेम आहे या कंपनीवर मॅडम, म्हणून मी आय नो येस आमचंही प्रेम आहे, माझंही प्रेम आहेच या कंपनीवर. सगळ्यांचंच आहे. काय आहे माहितीये का, वाढदिवस वर्षातून एकदाच येतो ना. हा नाही पण दरवर्षी येतो ना. नाही पण तिसरा वाढदिवस दरवर्षी नाही येऊ शकत ना. पण भडसावळ्यांचं PPT पण दरवर्षी नाही येणार आहे ना मॅडम. एक मिनिट मॅडम, मे आय कम इन मॅडम? सगळ्यांनी जाऊया. थोडं मला बोलायचं होतं. सगळ्यांनी आपण बाहेर जाऊया, इथे गर्दी होतीये जरा. ठीक आहे बाहेर बाहेर ठीक आहे, लपडी या. मॅम तुम्ही या. बोलूया बोलूया बोला. येस येस तो बघा मॅडम काय करताय तुम्ही? नाही तुमच्यासाठी चेअर आणली मॅडम, तुम्ही असे उभं काय करायचं, मी बोलतेय ना. पण नाही बसा मॅडम, बसा तुम्ही. तिकडे आय एम सॉरी. खबर, अरे अच्छा रिव्हील केलं. बोला शिवलकर बोला. नाही मॅडम माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही थांबायला पाहिजे कारण की खूप महत्वाची कामं आहेत आज मॅडम. पण हे बोलणं नकोच आहे. एक्झॅक्टली. ह्या आपल्या बॉस आहेत. येस यांनी एक डिसिजन दिलाय, आपण एम्प्लॉई आहोत, आपण तो मानला पाहिजे. येस बॉस इज ऑलवेज राईट. येस. पण आता मी तुमच्या लेफ्टला आहे. मॅडम हा तुमचा विनोद आहे ना, कुलिंग मीटरवर पण सापडणार नाही. पलीकडचा करताय राऊत. मॅडम बरं हा करा. तुम्हाला हसू नाही येत माझ्या जोकवर? काय करतायत? जोक डीप गेलाय मॅडम, काढतो पटकन बाहेर. मॅडम तुमची खरंच नाही, मध्ये हास्याची लकीर अशी उमटवता ना मॅडम. गॉड गिफ्ट. ओके एनिवे. हा मॅडम मी काय म्हणतो मॅडम, हा जो फ्रेश जोक आहे ना तुमचा, हा पियुषला सांगा. हे त्याचं बर्थडे गिफ्ट आहे मॅडम. येस येस मॅडम तुम्ही पियुषला भेटले पाहिजे. तुम्ही घरी गेले पाहिजे. घरी 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 थँक्यू व्हेरी मच. मॅडम सगळ्यांसाठी केक घेऊन येणार आहे उद्या. भडसावळ्या काय एवढे काम करायची खुमखुम कशाला, जातायत ना त्या, जाऊ देत ना. पण काम नको का करायला? अरे करू ना, उद्या करू ना काम. उद्या करू, परवा. हे बघा लक्षात ठेवा, काय ऑफिसचं काम हे लघवीसारखं असतं. बाथरूम सापडत नाही तोपर्यंत कंट्रोल करू शकतो पण इग्नोर करू शकत नाही. उदाहरण आहे ती किती घाणेरडी येत आणि ते पण अलंकारिक भाषेत बोलतो. चल रे चल. फ्लॅश करून टाकतो यार. तर काय खुर्ची घेऊन फिरतो. मॅडम घरी जातात, प्लॅन बनवा पटापट. मी तर खाली रवींद्र मैदान बसणार आहे, 2 बियर, एक चिकन फ्राईड राईस, बस. तुम्ही दोघं येत आहे? मी येणार नाहीये. मला कधी नव्हे ते वेळ मिळालाय. मला प्लीज लग्नासाठी मुलं बघू दे, मी डेटवर जाणार आहे. हॅलो बायको, आम्ही येतोय संध्याकाळी लवकर घरी येतोय. चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम पण आणतो. वातावरण गारच करून टाकूया. वेट कर नाही, आज वेट कर. तू काम कर. कर्मा बघून घेणार आहे सगळ्यांना. हो तुला पण. हा मला पण नाही, कर्मा बघून घेणार आहे कारण कर्मा इज मॅम. अरे बॅग नाही खुर्चीसाठी त्या बाहेर. ऍक्च्युली मी नाही जात आहे. बसा ना. काय करताय हो? गेला पाहिजे मॅडम.
आय जेन्युइनली थिंक मिस्टर राऊत इज राईट. आय एम राईट मॅम. ऍक्च्युली असं झालं की मी पियुषला फोन केला ना आज जाऊन. मला म्हणाला मम्मा ह्याला काय अर्थ आहे, डाऊट अंकल इज राईट. पियुष म्हणाला डाऊट अंकल इज राईट. पियुष म्हणाला डाऊट अंकल इज राईट. पियुष म्हणाला. झोपून बोल. तो म्हणाला मम्मा काय गरज आहे, काम जास्त महत्वाचं आहे, वर्क इज वर्शिप. तू अजिबात असं करायचं नाहीस. येस मॅम. तू काम संपव आणि रात्री आपण सेलिब्रेशन करू. अख्खा दिवसाची काय गरज आहे सेलिब्रेशन करायला. करेक्ट. एवढं सगळं 3 वर्षाचा मुलगा बोला. एक्झॅक्टली. 3 वर्षाचा पियुष वर्क इज वर्शिप. सिरियसली का तुम्हाला पटत नाहीये का मिस प्रिया? नाही त्याचं नाही. ही आजकालची मुलं अशीच आहेत. ही जी जेन अल्फाची मुलं आहेत ना, क्रेझी ब्रिलियंट किड्स, व्हेरी व्हेरी मॅच्युअर्ड. बापरे क्रेझी IQ आहे. हो, IQ म्हणजे त्यात तुमचा मुलगा म्हणजे IQ. पण सिरियसली म्हणजे येस IQ तर हाय आहेच पियुषचा. EQ तर केवढा हाय असेल. बरोबर आहे. इमोशनली एवढे चार्जड अप असतात ना. ॲब्सोल्युटली. माझा मामा त्याचा मुलगा संग्राम मुलाचा संग्राम एवढा चार्ज बसतो की सगळं ओढून घेतो. भेट कर मला बोलू द्या. भेट कर. मला असं म्हणायचंय की पियुषचा EQ एवढा हाय असणार, तो एवढा इमोशनल वाटतो. एक्झॅक्टली. मॅम तुम्ही त्याच्या 3ऱ्या बर्थडेला नाही आहात हे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहणार. बरोबर. तो किती ट्रॉमेटाइज होऊ शकतो पुढे. मग यू कांट इमॅजिन. कोर मेमरी मध्ये एकदा ते फिट झालं ना मॅम की ते इट्स हॉरिबल. इट्स हॉरिबल. यू हॅव टू गो. नाही, आय डोंट थिंक एवढं काही होऊ शकतं. त्यांच्या मनावर कोरलं जातं मॅडम आणि मग परिणाम होतो मनावर मुलांच्या. कळलं का तुम्हाला? आय डोंट थिंक एवढं त्याला आता. नाही मॅम राहतं. लहान मुलांच्या खूप लक्षात राहतं. हा म्हणजे खूप म्हणजे मॅडम तुम्ही ॲनिमल बघितलंय फिल्म? हा. हो. रणवीर कपूर मॅडम. रणबीर कपूर म्हणजे तुम्ही बघितलाय. करेक्ट. त्यात त्या मुलाचं काय होतं? तो मोठा होतो. ते फोन आलाय तुला बोल. मुलाचं काय एक्झॅक्टली म्हणायचंय तुम्हाला? मुलाचं काय होतं मॅडम? तो जो बाप आहे तो मुलाला वेळ देत नाही मॅडम. मग त्या मुलातला ॲनिमल जागा होतो मॅडम. व्हायब्रंट होतो मॅडम. व्हायलंट होतो मॅडम. खुंखार होतो. वेळ देत नाही. त्याच्यानंतर तो मुलगा राडे करतो मॅडम. रक्ताच्या नद्या वाहतात. रक्ताचे पाठ वाहतात मॅडम. तुम्हाला कळतंय का? तुम्ही पियुषला वेळ देत नाही आहात. तुमच्या पियुषचं कोकम सरबत झालेलं तुम्हाला परवडणार आहे का? म्हणजे तुमचा पियुष तसा झाला, त्याने रक्ताच्या नद्या वाहिल्या. चालणार आहे का मॅडम? आजचा जेन अल्फा उद्याचा अल्फा मेल झाला, तुम्हाला चालणार आहे का मॅडम? मग मॅडम तेव्हा बोलू नका. शिवलकर सगळं बर्ड व्ह्यूने बघत होता पण सांगितलं नाही तेव्हा. शिवलकर हँड्सअप मॅडम. येस आणि तेव्हा प्रिया पण हँड्सअप. यस मी तर आउट ऑफ रेंज. I agree. You agree? I think you're right. Yes. त्याला काय कळतंय? एक्झॅक्ट. तो लहान आहे. तो काही बोलला तरी आता मी त्याचा इमोशनल क्वेश्चनचा विचार केला पाहिजे. मी जायला पाहिजे. करेक्ट. मॅम ड्रायव्हरला फोन. थँक्यू. माय प्लेजर. थँक्यू व्हेरी मच. यू गाईज आर. मी जाते. थँक्यू. वेळ द्या मॅम. आम्हाला तुझा ॲनिमल ठेचेन मी आता. हात नाही. हे बघ राऊत थेट बोलते. आपल्यात भांडणं होतील. तू प्लीज नीट वाग. मी तर म्हणतो पहिला मारा आणि मग बोला. प्लॅन बनवा मॅडम. चाललाय प्लॅन बनवा. माझा झालेला आहे तुमचा बनवा. परत हाफ डे घेऊन नका जाऊ. ऐका हाफ डे आजचा हाफ डे उद्याचा ओव्हर टाइम आहे. तू पुस्तकं लिही ना त्यापेक्षा हे बोलण्यापेक्षा. पुस्तकं लिही. चल काम करायचं आणि आम्हाला हाफ डे पाहिजे. मला पाहिजे यार. मला लग्नासाठी मुलं बघायची आहेत यार. मला नाही सिंगल राहायचं. कर्म बघून घेणार आहे सगळ्यांना बघून घेणार आहे. एक मिनिट मॅडम बॅग नाही घेतलीच निघाल मॅडम. ग्रीटिंग. आता काम आणि सेलिब्रेशन सगळं एकत्र होऊ शकतं. पिलू आता मला जे बोललास ना ते परत सगळ्यांना ऐकवायचं. इन्व्हाइट करायचं ना सगळ्यांना. मी आता स्पीकरवर टाकते फोन. सगळ्यांना इन्व्हाइट कर. ओके.
काय काय झालं? हा बोल बोल. हा मम्मा हॅलो हॅलो पियुष हॅलो 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 डाऊट अंकल. राऊत अंकल बेटा. पण मी तर लहान आहे ना, मग मला तर चालतं. हो बोल. लिसन मम्मा, मीच ऑफिसला येतो हा. आपण सगळे मिळून माझा बर्थडे पण सेलिब्रेट करू आणि मग आणि काम पण करू. बिकॉज लाईफ इज ब्युटिफुल. जीवन हे खूप सुंदर आहे, पण खरं सौंदर्य तर हे जीवनाला कार्यरत ठेवण्यातच आहे ना मम्मा. जीवनाची 3 सूत्र नाही सूत्र झालं थांब. जीवन सुख, समाधान आणि कर्तृत्व. आपण कर्तृत्व पण गाजूया आणि मम्मा बर्थडे पण सेलिब्रेट करूया. करायचा. डाऊट अंकलला थँक्यू म्हण. थँक्यू डाऊट अंकल. राऊत तू रोरो अंकल म्हण मला. रोरो. ओके आय कॉल. मी ड्रायव्हर काकांना सांगितलंय तुला पटकन सोडायला. ओके मम्मा. ओके बाय. लव्ह यू मम्मा. लव्ह यू बाबू. बाय बाय. बाय बाय बाय. हा नक्की 3 वर्षाचा आहे. जीवनाची 3 सूत्र सांगितली त्याने. ऐकलत ना आता. म्हणजे जनरली पोरं पेपरवर बसतात, तुमचा पोरगा पेपर खातो की काय? व्हेरी गुड. ओके आता मला सेलिब्रेशनचा माहोल हवाय. ऐका ना, रवींद्र मध्ये जाऊन चायनीज आणा आणि मस्त चिल्ड ज्युसेस वगैरे आणा. तुम्ही डेकोरेशनचं बघा. मी सगळं बघतो. व्हेरी गुड. चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडतं त्याला, घेऊन या. काय करतो? कविता करा. एक कविता करा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी स्वीट. गाईज चला आता मला एनर्जी हवी आहे. वी हॅव टू वर्क टुगेदर लाईक पायरेट्स अँड सेलिब्रेट लाईक पायरेट्स. आक्रमण महासेना. क्या है मृत्यू. आम्ही दाखवतो तुला. दाखवतो क्या है मृत्यू. क्या है. अरे काय. वा यंग ब्रिगेड खूप धमाल आणली. मस्त झाला परफॉर्मन्स. क्यूट. येस सई. धमाल परफॉर्मन्स होता. माझी ही सिरीज आता खूप छान मुरत चालली आहे असं वाटतंय. आज तर खूप मजा आली. तुमचा गिव्ह अँड टेक तुफान होता आज. रमेश आणि प्रथमेश, अफलातून खूप मजा आली. आणि राऊत म्हणजे आय डोंट नो, समटाईम्स मी ह्या बाजूला असते, समटाईम्स मी तुझ्या कॅरेक्टरच्या बाजूला असते, पण आज मला तुझा राग आला म्हणजे चांगलं झालं. म्हणजे खूप चांगला आला परफॉर्मन्स. ईशा मस्त, बॅलन्स्ड, प्रिया मस्त, सगळ्यांची कामं उत्तम आणि मला मजा आली. मी खूप हसले.